या सीझनचा पहिला आंबा आज आमच्या घरी आलाय. स्मेल तर इतका भारी येतोय आणि दिसायला पण आंबा तेवढाच छान आहे. 500 रुपयाला 6 आंबे. मग एक आंबा कसा पडला? जाऊ दे, माझं गणित तसं पण कच्चं आहे. अभिला आंबे खायला खूप जास्त आवडतात, तर म्हटलं चला त्याला सरप्राईज देऊया. सरप्राईज तर सोडा, आंबे बघून माझं पिल्लू शॉक झालं होतं. आता हा आंबा ना फक्त दिसायलाच छान होता, ना तो आंबट होता ना तो गोड होता, पानसट फक्त आंबा होता. आपल्या एका सबस्क्रायबरने माझ्यासाठी हे एक पार्सल पाठवलं होतं. म्हटलं चला यामध्ये काय आहे बघूया. तर हेअर ग्रोथ ऑइल आणि शॅम्पू दोन्ही पण त्यांनी माझ्यासाठी पाठवलं होतं. थँक्यू डिअर, मी नक्की याला वापरून बघेल. आता माझ्याकडे जी शेगडी आहे त्यावरती चपाती भाकरी तर काही होत नाही, पण माझ्या मम्मीच्या शेगडीवरती ते होतं आणि तिची शेगडी कोणती आहे अशा बऱ्याच जणींच्या कमेंट्स मला येत होत्या. तर म्हटलं चला आज तुम्हाला ती शेगडी पण दाखवूया. तर यांची ही एक शेगडी आहे ज्याचं नाव प्रेस्टो आहे बहुतेक. अपर्णा ब्रँडची ही शेगडी आहे. जर ऑनलाईन असेल तर मी टॅग करेल, पण यांचा ना सगळा स्वयंपाक यावरती होतो आणि सगळा चांगला स्वयंपाक पण बनतो. आज होती एकादशी, तर म्हटलं चला पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊया. आणि त्याचसोबत ना बरेच दिवस झालं मी या मंदिरात सुद्धा गेले नव्हते, त्यामुळे संध्याकाळी आम्ही तिकडे गेलो होतो आणि नेमकं आम्ही गेलो त्यावेळेस आरतीचा टायमिंग झाला होता. त्यामुळे म्हटलं आता आरती झाल्यानंतरच आपण घरी जाऊया. संध्याकाळचा हा टाइम होता आणि जेव्हाही मंदिरामध्ये आम्ही येतो ना इतकं मन प्रसन्न वाटतं, असं वाटतं निवांत इथे बसून राहावं. आज दुपारी फराळासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, त्यामुळे म्हटलं आता भगर बनवूया. काही जण म्हणतात की एकादशीला भगर चालत नाही, पण आमच्याकडे एकादशीला भगर खातात, त्यामुळे प्लेन भगर मी बनवणार होते. आणि त्याचसोबत मी बनवायला घेतली होती बटाट्याची आमटी, जी हिरव्या मिरचीची मी बनवली होती. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.